या बुलेटिनमध्ये इतकंच, मात्र पुढच्या बुलेटिनमध्ये अशाच काही गावाकडच्या बातम्या बघणार आहोत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर. संपूर्ण निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत येणार हाती. मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. हिंदीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका स्पष्ट. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर भार टाकू नये अशी प्रतिक्रिया. ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. अजित पवारांच्या अर्थ खात्यावर मंत्र्यांना वॉच ठेवण्याच्या शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती. तर अजित पवारांचंही ओपन चॅलेंज. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी बोलावली बैठक. मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त बैठकीला राहणार हजर. राज्यात भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या. वर्षावरील भाजप मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्ढांच्या घरावरील दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक. रोहिणीकडे सापडलं 22 तोळं सोनं आणि 7 जिवंत काडतुसं. लीड्स कसोटीत इंग्लंडनं केला भारताचा 5 गडी राखून पराभव. इंग्लंडची मालिकेत 1-0 अशी आघाडी. 5 शतकं झळकावूनही टीम इंडियाच्या पदरी पराभव. ऑपरेशन सिंदूर नंतर आज पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री येणार आमने सामने. एससीओ बैठकीत सहभागी होणार राजनाथ सिंह आणि ख्वाजा आसिफ. गुजरातच्या अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती. सुरत, वापी, वलसाड, अरवल सोबतच अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत.